हॅलो, मी सोनिया. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तसं तर मी हा व्हिडिओ खूप दिवसांपूर्वी शूट केला होता, पण तो खूप दिवसांचा ड्राफ्टमध्ये पडलेला होता. तर आज मुहूर्त लागला त्याला पोस्ट करण्यासाठी. आम्ही 4 दिवसांसाठी आलो होतो इंदोरला. तर इकडे आम्ही घरी पोहोचलो आहे सकाळी आणि मग दिवसभर आराम करून आम्ही रात्री घराजवळच एक मंदिर होतं तिकडे गेलो. कारण की लेट झाला होता तर आम्ही लांब कुठे जाऊ शकत नव्हतो, म्हणून घराजवळ जे काही आहे तिकडे आम्ही फिरून घेतलं. त्यात हे मंदिरला गेलो होतो आणि मंदिर शेजारीच म्हणजे मंदिराच्या समोरच एक गार्डन होतं, तिकडे आम्ही थोडासा टाईम घालवला. तसं तर इंदोरमध्ये गार्डन्स वगैरे आणि ग्रीनरी एवढी सुंदर आहे. गार्डन पण खूप सारे गार्डन्स आहे, कारण आम्ही 4 दिवसात एवढे गार्डन फिरलो ना. मी तेवढे शूट नाही केले, पण खूप सारे गार्डन्स आहे इकडे. हे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उज्जैनला निघालो होतो महाकालचं दर्शनासाठी. तर त्याआधी आम्ही ह्या एका गार्डनमध्ये गेलो, थोडासा टाईमपास केला इकडे आणि मग निघालो उज्जैनला जाण्यासाठी. उज्जैनला जाताना आम्ही आधी कालभैरवनाथला गेलो, कारण की इंदोरवरून उज्जैनला जाताना आधी कालभैरवनाथचं मंदिर लागतं आणि त्यानंतर महाकालला जाऊ शकतो आपण. तर कालभैरवला खूप गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती इकडे. तर इकडे आम्हाला 2 ते 2.5 तास लागले दर्शनासाठी, कारण इकडे मंदिराच्या बाहेरच लाईन लागते आणि ऊनही खूप होतं. एवढं काही सिस्टमॅटिक नसल्यामुळे थोडा वेळ लागतो इकडे दर्शनासाठी. बरं झालं की आम्ही आधी इकडे कालभैरवचं दर्शन घेतलं, कारण की आम्ही उज्जैनला गेलो तेव्हा संध्याकाळची वेळ झाली होती, म्हणजे महाकालच्या दर्शनासाठी. आणि इथे पाहू शकता, जिकडे पाहाल मंदिराच्या बाहेर तिकडे हे धागे बांधलेले दिसतात, हे मन्नतचे धागे. म्हणजे कालभैरवच्या मंदिरात पण आणि उज्जैनला महाकालला पण सेम. इथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो इकडे महाकालचं दर्शन घेण्यासाठी. तर इकडे आम्हाला संध्याकाळ झाली होती. म्हणजे संध्याकाळचं दर्शन एवढं छान आहे ना, कारण इथले लाईट्स वगैरे व्ह्यू इतका सुंदर असतो संध्याकाळी. म्हणजे दुपारी जाण्यापेक्षा संध्याकाळची वेळ एकदम योग्य आहे महाकालच्या दर्शनासाठी. इथे पोचल्यावरच एवढं प्रसन्न वाटतं ना, इथलं वातावरण पाहून. खूप छान कॅम्पस आहे इथला. मंदिरात गेल्यावर मंदिरातलं शूट नाही करू शकत, कारण तिथे मोबाईल अलाउड नाही आहे. तर हे सगळं मंदिराच्या बाहेरचं कॅम्पसचं शूट केलं आहे मी. आत मोबाईल अलाउड नाही आहे, तरी मी एक